हॅलो एव्हरीवन, मी आहे अश्विन गोळे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतोय श्री वक्रतुंड अकॅडमीमध्ये. आपण आज शिकणार आहोत 9वीचा म्हणजे 9th स्टँडर्डचा लॉ ऑफ मोशन ह्या फर्स्ट टॉपिक मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. भरपूर जण हा क्वेश्चन पडतो, डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि याचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय बरं यूज होतो. तर चला आपण शिकून घेऊया. याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांना दाखवत आहे की आपल्या समोर आहे स्नेहल आणि संगीताचं घर आणि ह्या स्नेहल संगीता फ्रेंड्स आहेत आणि त्या जाणार कुठे आहेत, स्कूलला एकत्र. पण एक गोष्ट याच्यामध्ये बदल आहे. स्नेहल आणि संगीता ह्यांच्या घराच्या मध्ये जो पण डिस्टन्स आहे किंवा जो पण पाथ आहे, रस्ता आहे, त्याला आपण पाथ ए म्हणूया. संगीता आणि स्कूल मधला जो पण डिस्टन्स आहे, पाथ आहे, रस्ता आहे, त्याला आपण पाथ बी म्हणूया. जेव्हा सुद्धा स्नेहलला संगीताच्या घरी जायचं असतं आणि स्कूलला जायचं असतं त्यावेळेस ती पाथ ए पाथ बी फॉलो करते, ज्याच्यामध्ये ती एकूण किती बरं डिस्टन्स क्रॉस करते, 500 प्लस 1200 म्हणजे किती झालं टोटल, 1700 मीटर. आता याला आपण डिस्टन्स म्हणणार. लक्षात घ्या, डिस्टन्स हे जे आपण असतं त्याला परफेक्टली डायरेक्शन नसतं, ते कोणत्याही डिरेक्शनला चेंज होत असतं, जसं की कार, बाईक, सायकल किंवा वॉकिंग. आता स्नेहल पहिल्यांदा संगीताच्या घरी जाताना स्ट्रेट जाते, नंतर टर्न घेऊन स्कूलला जाते, म्हणजे याच्यामध्ये टर्न आला म्हणून याला काय म्हणायचं, डिस्टन्स. ओके, बट आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर जर का समजा आपली स्नेहल सुपर गर्ल असते, सुपर वुमन असते, सुपरमॅन सारखी, तर ती कशी गेली असते, ती स्ट्रेट गेली असते, बरोबर ना, डिरेक्टली स्कूलला. आता ती स्ट्रेट गेली असती ज्यावेळेस स्कूलला, त्यावेळेस तिने एकूण किती लेंथ किंवा किती अंतर पार केलं असतं, तर 1300 मीटर एवढं तिने अंतर पार केलं असतं. आता ह्या 1300 मीटरला म्हणतात डिस्प्लेसमेंट. काय बरं फरक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये, तर डिस्प्लेसमेंट ही नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये असते आणि तिची डायरेक्शन एकच असते, तर डिस्टन्स हे कधी स्ट्रेट लाईन मध्ये नसतं आणि त्याची डायरेक्शन सुद्धा एक नसते. बघा इथे पर्यंत स्ट्रेट डायरेक्शन, नंतर टर्न केलेली आहे. अनदर थिंग, डिस्प्लेसमेंटला एकच डायरेक्शन असते, डिस्टन्सला एक डायरेक्शन असते. डिस्टन्स हे जास्त असतं बघा 1700 आणि डिस्प्लेसमेंट ही कमी असते 1300. ओके, श्रीलंकेला जाताना आपले हनुमंतराया सुद्धा कसे गेले होते, स्ट्रेट गेले होते, म्हणजे त्यांनी डिस्टन्स पार केलं होतं का, नाही, त्यांनी काय पार केलं होतं, डिस्प्लेसमेंट. मग ज्या पण गोष्टी स्ट्रेट जातात, जसं ट्रेन, परत रॉकेट, या सगळ्या गोष्टींचं डिस्प्लेसमेंट मेजर करतात, तर ज्या गोष्टी वळणं घेत जातात, टर्न घेत जातात, त्यांचा डिस्टन्स मेजर करतात. यावरून आपण शिकू शकतो डिस्टन्स ज्याचं मेजर करतात त्यांचं स्पीड मोजलं जातं, तर डिस्प्लेसमेंट ज्यांची असते त्यांचं व्हेलॉसिटी मेजर केली जाते. थँक्यू.